नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT 25% रिझर्वेशन 2022-23 या वर्षाकरिता ज्या पालकांनी आपल्या बालकाचे ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली होती की 4/4/2022ला 4च्या नंतर म्हणजेच मित्रांनो 4 एप्रिल 2022ला 4च्या नंतर लॉटरीमध्ये नाव आलं आहे किंवा नाही हे पाहता येणार आहे, अशी आनंदाची बातमी देण्यात आली होती मित्रांनो. पण 4च्या नंतर RT साईट अंडर मेंटेनमध्ये गेली होती. हे साईटवरती लोड पडल्यानंतरही कदाचित होऊ शकतं मित्रांनो. ही अंडर मेंटेनमध्ये गेली होती आणि आता ती साईट चालू झालेली आहे. ज्या बालकांचा नंबर लॉटरीमध्ये आलेला आहे त्यांच्या पालकांच्या मोबाईलवरती एक SMS आला असेल आणि ज्या पालकांना SMS आला नाही, मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ फॉलो करायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्ही तुमच्या बालकाचा नंबर लॉटरीमध्ये आला आहे किंवा नाही हे पाहू शकणार आहात. तत्पूर्वी मित्रांनो अजून एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी लॉटरीमध्ये नाव आल्याच्या नंतर कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ही सगळी डॉक्युमेंट ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, आपल्या बालकाचं लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही हे कसं पाहायचं पाहूयात. सर्वात पहिलं मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही RT पोर्टलवरती येणार आहात आणि या पोर्टलवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे बघा, इथे मेसेज हायलाईट केलेला आहे. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवरती SMS प्राप्त होतील, परंतु फक्त SMSवर अवलंबून न राहता RT पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती घेता येणार आहे मित्रांनो. आणि खाली बघा, लॉटरी लागलेल्या पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यासाठी RT पोर्टलवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करावे. म्हणजेच मित्रांनो, आपल्या जर बालकाचं जर RT अंतर्गत नंबर जर आलेला असेल तर आपल्याला अलॉटमेंट लेटरची प्रिंट घ्यायची आहे मित्रांनो. ती घेऊन ज्या शाळेमध्ये नंबर आलेला आहे त्या शाळेत घेऊन जायची आहे. तर आपल्याला मित्रांनो ते अलॉटमेंट लेटरची सुद्धा प्रिंट कशी घ्यायची ते पाहणारच आहोत. त्यापूर्वी मित्रांनो आपण आपल्या बालकाचा RT अंतर्गत लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही हे कसं पाहायचं हे पाहायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला खाली यायचं. खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता हे जे ऑप्शन आहे ॲप्लिकेशन वाईज डिटेल, अर्जाची स्थिती, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे छोटासा तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर जे दिलेला आहे या बॉक्समध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकून हे जे गोचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा असतो. आणि तो ॲप्लिकेशन नंबर मित्रांनो आपण अर्ज भरल्याच्यानंतर आपल्याला जो रिसीव झालेला असतो, अर्ज भरत असताना एक आपल्याला ॲप्लिकेशन नंबर भेटलेला असतो, तो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. मी टाकून घेतो मित्रांनो. मी ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे. आता गोवरती क्लिक करतो आहे आणि गोवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो प्रोसेसिंग चालू आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्च केल्याच्यानंतर इथे स्टुडंट नेम दाखवणार आहे आणि शाळेचा कोड दाखवणार आहे मित्रांनो. शाळेचं नाव दाखवणार आहे, प्राधान्य क्रमांक दाखवणार आहे आणि सिलेक्शन वेटिंग टाईप म्हणजेच मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये आहे दाखवलेला आहे मित्रांनो. अलोकेटेड यस केलेला आहे, ॲडमिशन स्टेटस पेंडिंग. म्हणजेच मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचं नाव आलेलं आहे किंवा वेटिंग लिस्टमध्ये आहे किंवा शाळेत आलेलंच नाही हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकणार आहात. आता आपण दुसरा नंबर घेऊयात मित्रांनो. मी ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे. आता गोवरती क्लिक करतो आहे आणि गोवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो प्रोसेसिंग चालू आहे.
आपल्याला एकच मिनिटात कळणार आहे मित्रांनो आपल्या बालकाचा नंबर हा RTI अंतर्गत लागलेला आहे किंवा नाही. मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय, इथे स्टेटस आलेला आहे मित्रांनो. स्टुडंट नेम इथे वरती तुम्ही पाहू शकता, इथे स्टुडंट नेम असणार आहे आणि इथे खाली मेसेज तुम्ही पाहू शकता मित्रांनो. धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल. म्हणजे मित्रांनो हा विद्यार्थी सिलेक्ट झालेला नाही आहे दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो.